की एसबीटीचं एप्रिलला पूर्ण शेड्यूल वापरल्यामुळं त्याची जी गर्भधारणा झालेली आहे ती स्ट्रॉंग झाली बरोबर त्यावेळेला. आणि मग पूर आला, आता एक मागल्या महिन्यामध्ये पूर आल्यावर बागाच्या वरी 5 फूट पाणी होतं. या बागेचे 8 दिवस पाणी होतं. 12 13 13 किती फुटे याला? फुटे मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फुटे आणि 11 फुटे आणि 13 घड. म्हणजे एका फांदीला 11 फुटे आणि 13 घड. तुझी 18 अर्धाच मोटर, परत तुमची अर्धा चालवायची, त्यांची अर्धा चालवायची, ह्यांच्यावर वाटणी अर्धा तासाची परत द्यायची. 2 तास लाईट नाही, अजून लाईट नाही, सगळं पुरात वाहून गेलेलं आहे. नदी पार काहीच नाही राहिलं, काहीच राहिलं नाही. म्हणजे हे अपार कष्टाचं फळ आज आपल्याला भेटलंय. शेतकऱ्यांचं आहे. बरोबर. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा मित्रांनो, आज आपण किती तारीख असेल? 17/10/2025. आज आपण अशा बागेत आहे की जी अतिवृष्टीमध्ये जे सोलापूर जिल्ह्यामध्ये फुल पावसामध्ये सापडलेल्या पुरामध्ये कमीत कमी किती दिवस बाग होती? 8 दिवस बागाच्या वरी पाणी होतं. 8 दिवस या बागेच्या वरती पाणी होतं. बरोबर नाही? म्हणजे एक संकटातून एकदम म्हणजे अशी सदृढ आणि अतिशय सुंदर बाग पिकवणाऱ्या शेतकऱ्याची आज आपण यशोगाथा बघणार आहे. तर नमस्ते, तुमचा एकदा परिचय द्या आणि त्याचा पत्ता सांगा. माझं नाव शुभम विठ्ठल बेडगे, मुक्काम पोस्ट मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बरोबर. महाडा 1 महिन्यापूर्वी टीव्ही असेल, पेपर असेल, रेडिओ असेल, याच्यावरती पूर्ण दुष्काळ सॉरी अतिवृष्टी या अतिवृष्टीच्या पानावरती झळकलेलं एक गाव किंवा तालुका म्हणावं लागेल. बरोबर नाही? आणि त्या तालुक्यात पिकलेली आजी द्राक्षाची बाग. बरोबर नाही? तर योग जुळाला कुठेतरी का तुम्ही केलं तिथून पुढे पाऊस सुरू झाला. बरोबर. योगायोग म्हणजे कसं की एसबीटीचं एप्रिलला पूर्ण शेड्यूल वापरल्यामुळं त्याची जी गर्भधारणा झालेली आहे ती स्ट्रॉंग झाली. बरोबर. त्यावेळेला आणि मग पूर आला, आता एक मागल्या महिन्यामध्ये पूर आल्यावर बागाच्या वरी 5 फूट पाणी होतं. या बागेचे 8 दिवस पाणी होतं. तेवढ्या म्हणजे हलाखीच्या परिस्थितीत 8 दिवस बागाला कुठं म्हणजे बागाच्या वरी पाणी होतं. तेवढ्या हलाखीच्या परिस्थितीत पण आज जे आपल्याला घड दिसतात का हे आजचं काम नाही, हे एप्रिलचं काम आहे. बरोबर. म्हणजे शेतकरी कृषी अधिकारी सोलापूरचे, पुण्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं बागाचा तर विषयच नाही, पण अँगल सुद्धा तुम्हाला काहीच नाही. इतकी परिस्थिती बेकार वाईट. condition परिस्थिती. आहे. बरोबर. 8 दिवस बागाच्या वरी पाणी कसं जगणार आहे? बरोबर. म्हणजे एवढ्या परिस्थितीतून आज जर बाग बघितली तर म्हणजे लाजवेल अशी बाग आहे. बरोबर नाही? तर व्हरायटी कोणती आणि आपण ही जे सर म्हणताय का आपण एप्रिल पासून जे तुम्ही एसबीटीची ट्रीटमेंट करताय तर काय काय केलेलं आहे यामध्ये तुम्ही सांग. बेसळ डोस केलेला आहे एसबीटीचं, कृषीधन, सॉइल बुस्टर, मायक्रो फवारण्या काय वर्ण केलेल्या आहेत थोड्या. पोषकाच्या फवारणी केलेल्या आहे. आणि तर त्या बागेचं जर कंडिशन बघितली आता बरोबर, त्याच्यावरती फुटवे बाकीचे, त्याच्यावरती पाणी आलंय, त्याच्यावरती पण पाण्यात गेलेलं आणि त्याच्यावरती पण हीच नैसर्गिक आपत्ती आलेली. मग जर दोन्ही बघितलं तर तिकडं आणि इकडे चित्र कसं अति फरक आहे. म्हणजे डायरेक्ट जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर नाही? सगळ्यात महत्वाचं कोणताही फळबागेदार असेल तर सर्वात महत्वाचं पहिलं काम केलं पाहिजे माती. आणि ते तुम्ही 100% केलेलं आहे. 100% नाही, 150% केलेलं आहे. कारण 1.5 पट म्हटल्यानंतर 150% तुम्ही ते केलं. बरोबर नाही? सैल बुस्टर किती सोडल्या? पहिले जास्त गेलेला आहे, आता 2-3 लिटर वर झाले. आता सुरुवातीपासून 2-3 लिटर झाले. आज पूर्ण दिवस किती झाले कम्प्लीट? आजचा किती दिवस याला? तसा अंदाजच नाही. पानगळ ज्या दिवशी झाली, समजा ज्या दिवशी तुमचे नॅचरल मातीला पानं गळाले, ही स्टेज साधारण 30 दिवसापर्यंतची आताची. पण ही स्टेज 30 दिवसाची नाही, 15 दिवसाची ही 15 दिवसाची. म्हणजे दुपटीनं फरक पडला. जसं डोस तुम्ही 1.5 पट्टीने दिला तर बाकीच्या कंडिशनला पण काय झालं, दुपटीनं डोस झालेला. द्राक्षामधला अनुभव कसा वाटतो? ह्या प्लॉटला पाहून तुम्हाला काय वाटतं? प्लॉट छान आहे. पूरस्थितीचा एवढं संकट येऊन प्लॉट एवढा छान. बरोबर. पूरस्थिती 10 फूट पाणी, तेही 8 दिवस. आणि म्हणजे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा
आणि आज जर पाहिलं तर दृष्टिकोन कसा आहे? वेगळा चांगली आहे. ते आपण निसर्गाला दोष देतो ना. हो. मग पाऊस पडला की पाऊस पडला डावणे आला, पाऊस पडला घड जिरला, पाऊस पडला भुरी आली, पाऊस पडला मुळी बंद पडली. मग पाऊस पडून जर नुकसान होतं तर नाही पाऊस पडल्यावर बोंबलताना दोन हातानं. पाऊस पडून नुकसान होतंय म्हणता, मग पाऊस नाही पडल्या बी कसं तुम्हाला दम निघत नाही. म्हणजे मग निसर्ग आहे, पाऊस पडावाच लागणार आहे. हो, पावसाचं काय आपले झालं? माती झाड स्ट्रॉंग करणे आपल्या हातात आहे. बरोबर. निसर्ग आपल्या हातात आहे का? नाही का? पण इथं काम करायचं, इथं काय त्या झाडाला खाऊ घालायचं आणि त्या झाडाची ताकद कशी वाढायची, कोणच्या हातात आहे? नाही. आणि त्याला जोड कोणी? एसबीटी आहे का नाही? खाऊ लागले. काढून आता टाकायचं इथंच बघा ना, आणि- एका काडीला बघा, ह्या एका काडीला दोन घड आहेत वरी. बरोबर. ही ऑक्टोबरला फुटलेली एक काडी, बरोबर. ह्या एक काडीला दोन घड. हा, काय आणि ही ऑक्टोबरला फुटलेली काडी, हिला दोन घड. दोन गज. म्हणजे एका एका काडीवर दोन दोन घड आहेत. आता बघा, हे यात जर या काडीला मोजले तर 1 2 3 4 5 सहा 6 7 7 एका काडीवर सात घड आहेत. बरोबर मग अजून काय पाहिजे एवढ्या पूर परिस्थिती सापडून? बरोबर. म्हणजे हे एवढी सुंदर बाग जर बघितली आज, आणि कदाचित परमेश्वराने हे आता जर असं नाही आले परत नैसर्गिक आपत्ती, तर पुढल्या वर्षी काय चित्र वाटतंय, कसं वाटतंय? चित्र तुम्ही व्हिडिओ काढायला यायचे परत. पण एकंदरीत आजच्या एवढ्या या कामावर समाधानी आहेत तुम्ही? हो 100% समाधानी आहे. म्हणजे सगळ्या आपत्तीवर मात करून, जसं आम्ही म्हणलो की तुमची ही दुष्काळ अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर तुम्ही जे काही हे केलेले म्हणजे जिंकलाय त्यावर, तर हे तुमचं कौतुकास्पद आहे, बरोबर का नाही? आणि किती जिद्दी आहे म्हणजे सोडण्यासाठी धडपड, किती जिद्दी याच्यामध्ये, हा. किती जिद्द आहे तुमची. वायर हातरायचे 2000 फूट इकडून तिकडे तिकडून इकडे करायचा वायरा कॅबला 10 मिनिटं मोटर चालू करायची आणि ड्रिप मधनं 2 लिटर सॉइल बुस्टर सोडायचं. असं किती वेळा प्रयोग केला सर? यावेळेस आता 2 वेळेस केले. तर याचं 100% ना परमेश्वर नोंद राहील आणि तुमचं 100% सक्सेस तुम्हाला यावर्षी मिळणार बघा. कारण द्राक्ष बागायतदार यावर्षी जवळजवळ 80 ते 90% हातबल झालेली या गोष्टीला. ह्याच्या मागल्या वर्षी 2 वर्ष परिस्थिती चांगली असून पण ही घडाची परिस्थिती नव्हती. हे घडण्याची परिस्थिती नव्हती. बारक घड होतं. आज घडाची लांबी पाहिली, मणी पाहिले किती भरलेला आहे. आणि जाणारच नाही ते घड जायचं असं. म्हणजे फ्रेश वातावरण होतं मागं, तरी पण घड नाजूक पडायचं, जिरायचं. ह्या वर्षी तर राहणारच नाही असा एक सगळ्याचा भ्रम होता. पण तुटलाय. एसबीडीने तोडला. एसबीडी ना तोडलाय. म्हणजे एवढे जेन्युइन प्रोडक्ट आज आपण शेतकऱ्याच्या ताब्यात दिलेले, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा 100% त्यासाठी योगदान देता येतं, म्हणून ते चित्र पाहायला मिळते आहे, बरोबर आहे? मदत नाही. 1 2 ही दुसरी तीन. गाडी बरोबर ना? हम्म, या 2 गाड्या 3 हम्म. 4 4 आणि गाडीला 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 12 13 13. किती फुटे याला? फुटे मध्ये 1 एक. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फुटे. आणि 11 फुटे आणि 13 13 घड. घड. म्हणजे एका फांदीला 11 फुटे आणि 13 घड. तरी म्हणजे- शेतकऱ्यांकडून एक आदर्श येतोय. हा. पुरामध्ये वाहून गेला हा. संसार, पण मोडला नाही कणा. अरे वा. हम्म. त्या मुनीप्रमाणे शेतकऱ्यांनी करून दाखवलंय. ना जिद्द ठेवली हो. जिद्द. चिखल किती असू द्या, त्यामधून फवारणी असेल, बाबा ह्याला आता खाली दलदल आहे, सॉईल सोडायचा आहे, मायक्रोबुस्ट सोडायचा आहे. मग ती 5 चौका 5 मिळून केबल आणणं, जोडणं, ती त्याची तुझी 18 अपार तास मोटर, परत तुमची 4 तास चालवायची, त्यांची 4 तास चालवायची, मग ह्यांच्यावर वाटणी 4 तासाची परत यायची, 2 तास लाईट नाही, अजून लाईट नाही, सगळं पुरात वाहून गेलेलं आहे, बरोबर. नदी पार काहीच नाही राहिलं. काहीच राहिलं नाही. म्हणजे काय हे राहिलं? अपार कष्टाचं फळ आज आपल्याला भेटलंय. शेतकऱ्यांचं आहे, बरोबर नाही? ही जर माहिती आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असेल द्राक्ष बागायतदार, तर तुमचं एक नाव नंबर आहे. माझं नाव शुभम विठ्ठल बेडगे, मुक्काम पोस्ट मानेगाव, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 88 670 731. बरोबर. तुमचं एक नाव नंबर आणि शॉपचा ऍड्रेस आहे. माझं नाव समाधान सौदागर बेडगे,
कंपोस्ट माणेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर. आपलं कृष्णा ॲग्रो शेतकरी माहिती केंद्र नावानं माणेगावमध्ये शॉप आहे. माझा मोबाईल नंबर 77 67 85 77 94. ज्योतिराम सर आलेले, सौरभ सर आहे, आपले शैलेश सर आहे, हे तुमच्या मागे सदैव उभे विजेसाठी आणि तुम्ही कंटिन्यू त्यांच्या मागे उभे आहे. त्यातही हे यश आज आपल्याला श्रेय श्रेय आणि यश पण पाहिला भेटतंय. खूप खूप दोघांचे धन्यवाद.